सांगली आणि इचलकरंजी शहरांना वारंवार पुराचा फटका बसत असताना आता राज्य शासनाच्या महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अर्थात MRDP प्रकल्पाला गती देण्यात येते। या प्रकल्पात कोणतीही त्रुटी राहता कामा नये असे स्पष्ट निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या। राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात MRDP अर्थात महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत पूर नियंत्रण प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला। नीति आयोग आणि मित्र संस्था यांच्या माध्यमातून कोल्हापूर सांगली जिल्ह्यासाठी हा प्रकल्प राबवला जातोय। कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी शहरांना संभाव्य पूरस्थितीचा मोठा फटका बसतो। तो टाळण्यासाठी आणि पुराची तीव्रता कमी करण्यासाठी जलसंपदा, नगरविकास आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांनी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात असे निर्देश क्षीरसागर यांनी दिले। नद्यांच्या मुख्य प्रवाहाबरोबरच दुय्यम आणि तृतीय स्तरावरील नाल्यांचाही पूर नियंत्रणासाठी विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच शहरातील मोठ्या नाल्यांच्या परिसराचा विकास करून तिथं विरंगुळा केंद्र उभारण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला। बैठकीत कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजीतील पूरबाधित नाल्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांनी नागरी वस्त्यांवर होणाऱ्या परिणामाचे PPT सादरीकरण केलं। नगरविकास, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प पुढील 2 ते 3 वर्षात पूर्णत्वास जाईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला। पूरस्थितीचा कायमस्वरूपी सामना करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे।